हाय सभी दोस्तों को प्यार भरा नमस्कार। आइए यूट्यूब फैमिली, देखिए आज हम खाना पका रहे हैं, खाना कर रहे हैं। देखो यहाँ ये चपाती कर रहे हैं, भाजी सब्जी हो गई हमारी। भाजी सब्जी मराठी में भी भाजी कहते हैं, हिंदी ज़्यादा नहीं, उतनी नहीं समझ आती जल्दी से जल्दी, लेकिन हम कोशिश करते हैं हिंदी भी बोलने की और मराठी भी बोलने की। हाय सभी दोस्तों को मेरा प्यार भरा नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझा तुम्हा सर्वांना नमस्कार आहे। मी आज चपाती आणि भाजी करत आहे। चपाती आणि भाजी, आज भाजी केलेली आहे मी वांगा, टमॅटो, गाजर आणि काकडी याची मिक्स भाजी केलेली आहे। मी केव्हाही भाजी केली तरी मी हे अशीच भाजी करते, चविष्ट असते, मला आवडते। त्यातले सगळे जे काही गुणधर्म आहेत सगळे एकत्र आपल्या शरीरात जातात। काही लोक गाजराची कोशिंबीर करतात, काकडीची कोशिंबीर करतात, टमॅटोची कोशिंबीर करतात। मग मी काय करते, वांगा असं खात नाही, पण वांग्यामध्ये सगळं मिक्स करते आणि मग ती भाजी मी खाते। माझ्या भाजीमध्ये तिखट, मीठ, हळद, गूळ हे पदार्थ असतात, त्याच ती भाजी माझी चविष्ट होते आणि चांगली होते। आणि आम्ही माझ्या भाजीमध्ये आमच्या म्हणजे जो आहे त्या भाजीमध्ये मी नेहमी गूळच टाकत असते। मला गूळ आवडतो भाजीमध्ये, त्याशिवाय आमची भाजी चांगली होणारच नाही। आणि आमच्या कोणत्याही कार्यामध्ये आमच्या भाजीत गूळ हा असतो म्हणजे असतोच। मसाले भात, साखर भात, साधा भात, गूळ हे पदार्थ आमच्याकडे नेहमी असतात। जेव्हा कार्यक्रम असेल तर हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, तरच कार्यक्रमाची आमची शोभा असते। मग हे साधा, आता ही चपाती केलेली आहे बघा, कशी छोटीच आहे, गोल आहे, गरगरीत आहे। ही बघा, ही अशी आम्हाला ते काही जमत नाही, पण मी अशी साधी सोपी करते। आता तव्यावर टाकलेली आहे, 2 मिनिटात शेकून निघेल। त्याला तेल लावलं की झालं काम। हा आता आटा आणि दुसरा आटा घेतलेला आहे, गोळी घेतलेली आहे। आता त्याची ही चपाती करत आहे। मुलीचा जन्म हा आपलं घर, प्रपंच, संसार, सामाजिकता आणि इतर काही कारणास्तव सगळ्या गोष्टींसाठी मुलीचा जन्म हा पाहिजे म्हणजे पाहिजेच। कारण मुलीशिवाय घराला शोभा नाही। मुलगी केव्हाही आली तरी आनंदात असते, दुःखी असते, पण दुःख कधी ती कोणाला सांगत नाही। या काही गोष्टी आहेत ती ही मुलगीच करू शकते। आणि जास्त करून ती लक्ष्मी असते, सरस्वती असते, दुर्गा असते, विद्या असते, सरस्वती विद्या असते। तिला सर्व गोष्टी ज्ञात असतात, कारण तिच्याजवळच एक असं हृदय असतं की ते मायेचं पण असतं आणि कठोरतेचं पण असतं। वेळ आली तर ती कठोर पण होते आणि वेळ आली तर ती प्रेमाने सुद्धा सगळ्यांशी वागते। पण त्याचा काही लोक गैरफायदा घेतात। तो गैरफायदा घेतला नाही गेला पाहिजे। लोकांना वाटतं हिला काय समजतंय, हिचं काय आहे, हिला काय येतंय, नाही, हिला काय येतंय तिथे तिला समजू नका, कारण ती तुमच्यापेक्षाही 2 पावलं पुढे असते। ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते, काही ना काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असते। तिला कधी प्रेमही मिळत नाही, कधी तिला दुःखही मिळतं, सतत तिच्या मागे दुःखच असतं, ती सतत दुःखासाठी उभी राहिलेली असते। म्हणून मुलगी ही घरात असावी। मुलीला समजतं दुःख काय असतं ते। प्रेम तर सोडाच, प्रेम केलं ना की लोक त्याच्यावर संशय घेतात, प्रेम केल्यावर संशय घेतात आणि काय म्हणतात माहितीये, तुला काय प्रेम येणार आहे, तू कधी कोणावर प्रेम केलंयस, असं सुद्धा बोलतात। असं बोलल्यानंतर उपयोग काय हो सांगा। प्रेम तर प्रत्येक व्यक्ती करते, प्रत्येक जण करतो, पण काही मुली
सोडून देतात, काही मुली फसवतात. मुलीच काय, मुलगे सुद्धा फसवतात. अहो समोरासमोर फसवतात आपल्याला. आपल्याला दाखवतात एक, करतात तिसरंच, दाखवतात चौथं. अशी मुलं आहेत आत्ताची. मी मुलांना पण दोष देते तेवढाच, कारण मुलंही तेवढीच दोषी असतात. फिरवण्याच्या कामाचे असतात, मजा मारणारे असतात. प्रेम ही वस्तू अशी आहे, मजा मारू नका, विश्वासघात करू नका, भरोसा ठेवा एकमेकांवर. भले ती काही कामास्तव तुमच्याशी बोलू शकत नाही किंवा काही कामास्तव तुम्हाला ती रिस्पॉन्स देत नसेल, तरी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवा, कारण विश्वासपात्र ही एकमेव व्यक्ती एकच असू शकते, प्रेम. प्रत्येक ठिकाणी आपण मानहानी सहन करत असतो बघा. प्रत्येकाला ही मानहानी सहन करायची असते. आणि मानहानी करणारी फक्त एकच असते व्यक्ती, ती म्हणजे बाईची जात. त्या बाईच्या जातीला किती काही करा, तिला मानहानी ही पत्करावीच लागते. प्रत्येक वेळेला तिला दोष देतात, प्रत्येक वेळेला तिला ना टॉर्चर करतात. तूच अशीच आहे, तू तशीच आहेस, तू कोणाशी तरीच बोलते, तू कोणाशी तरी फोनवर असते, तू ऑनलाईनच असते. अरे मी ऑनलाईन आहे, ठीक आहे, बाई एखादी ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा ऑनलाईन आहात ना, मग तुम्ही सुद्धा ऑनलाईन असल्यामुळे मी तुम्हाला दिसते, बरोबर ना. हां, हे बघायचं आधी, कारण हे बोट आहे ना, हे बोट जरी मी दाखवलं तर ही 4 बोट ती माझ्याकडे आहेत, म्हणून दोष कोणाला द्यायचा नाही. पण मी दोष मात्र एकाला देऊ शकते, पुरुषाला, कारण पुरुष हा पक्का विश्वासघातकी असतो. खूप तो विश्वासघातकी असतो, त्याच्यावर कधीही भरोसा ठेवू नका. फार विश्वासघातकी असतो. मला पुरुषाची खूप नफरत आहे.